मुख्यमंत्री फडणवीसांसोबत एकत्र प्रवास केल्यानंतर उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावर दाखल झालेत। तर मुंबई ते नागपूर असा या दोन नेत्यांचा एकत्र विमान प्रवास होता, ज्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य TV9 मराठीने तुमच्यापर्यंत पोहोचवली। नागपूर विमानतळावर आता उद्धव ठाकरे दाखल झालेत। आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गजानन, एकत्र प्रवास आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावर पोहोचलेत। नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धवजी या ठिकाणी नागपूर विमानतळावर पोहोचलेले आहे। एकत्र दोन्ही नेत्यांचा प्रवास होता। फक्त मुख्यमंत्री कार्गो गेटमधून त्यांचा कॉन्वॉय जो आहे तो बाहेर निघालेला आहे आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे विमानतळाच्या बाहेर येतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे 6 खासदार सोडून गेले त्यापैकी महत्त्वाचे विदर्भातील एकमेव खासदार जे होते संजय देशमुख, त्यांच्या मतदारसंघात उद्या 2 ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभा आहे। त्यासाठी हा दौरा जो आहे तो आजपासून सुरू झालेला आहे। प्रचंड मोठी गर्दी, कार्यकर्ते या ठिकाणी विदर्भातून आलेले आहेत स्वागतासाठी। परंतु एक वेगळी चर्चा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एका विमानात एकत्र प्रवास केला, त्यामुळे राजकीय चर्चा जी आहे ती सुरू झाली। कारण की गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे जे रिलेशन्स आहे, भेटीगाठी आहे, त्या वाढलेल्या दिसल्या आणि उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपवर किंवा मुख्यमंत्र्यांवर टीका करणं जे आहे ते कमी केल्याचं गेल्या काही दिवसात चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे या भेटीमागे राजकीय तर्क वितर्क जे आहे तेही लावले जातात। मुख्यमंत्री अद्याप काही बोललेले नाही त्याबाबत, परंतु उद्धवजी थोड्याच वेळात बाहेर येणार आहे। माध्यमांना प्रतीक्षा आहे की त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेला प्रवास याबाबत ते काय बोलतात। आणि दुसरं महत्त्वाचं, त्यांचा उद्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातला जो दौरा आहे, आणि एकूणच डॅमेज कंट्रोल करण्याचा हा प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडनं केला जाणार आहे। 2 वर्षापूर्वी जे खासदार ज्या उमेदवारासाठी नंतर खासदारासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रचार केला, सभा घेतल्या, ते खासदार त्यांना नक्कीच गजानन, नक्कीच तर अपडेट्स या सगळ्या संदर्भातले तुमच्याकडनं घेत राहूच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।